हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधान परिषदेचं राजकारण तापलं। 4 पक्षातील आमदारांच्या आज रात्री बैठका, आमदारांची हॉटेलवारी, निवडणुकीआधी सावध पवित्रा। भाजप महाराष्ट्र कोर कमिटीची उद्या सकाळी 10 वाजता बैठक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला जाणार, तर सर्व आमदार मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये मुक्कामी। शिंदेचे आमदार ताजलँड्स हॉटेलमध्ये असणार। उमेदवार भावना गवळी आणि कृपाल तुमानेंसाठी जोरदार फिल्डिंग। थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक। विधान परिषद निवडणुकीआधी अजितदादा गटाचे आमदार द ललितमध्ये राहणार। आपली मतं फुटणार नाही, आमदारांवर माझा विश्वास। बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। पवार गट सोडून सर्व पक्षांच्या आमदारांची हॉटेलवारी, आमच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार नाही, जयंत पाटलांची घोषणा। एक खासदार असलेला पक्ष इमेज बनवण्यासाठी 200 कोटी खर्च करतोय। हॉटेल पॉलिटिक्स सोडा, अख्खा हॉटेल विकत घेण्याइतके आज अजितदादा गटाकडे पैसे, आव्हाडांचा टोला। ठाकरे गटाच्या आमदारांची थोड्याच वेळात आयटीसी हॉटेलमध्ये बैठक। बैठकीनंतर स्नेहभोजनाचंही आयोजन। 12 तारखेपर्यंत सर्व आमदार आयटीसी हॉटेलमध्ये राहणार। बीडमधील मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला परवानगी, मात्र जरांगेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली। जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर बीडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर। रॅलीत सुरक्षेसाठी 3000 मराठा स्वयंसेवक तर 350 पोलीस कर्मचारी तैनात। बीडमध्ये काही जण तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। कोणी सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, मंत्री धनंजय मुंडेंचं वक्तव्य। बीडमधील रॅलीमध्ये कोणताही तणाव निर्माण होणार नाही, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार। आमची एकही नोंद रद्द केल्यास सत्ताधाऱ्यांचे 288 आमदार पाडणार, जरांगेंचा हल्लाबोल। तर छगन भुजबळांसह गिरीश महाजनांनाही निवडणुकीत पाडण्याचा इशारा। महाराष्ट्र पेटता राहावा हीच मवियाची भूमिका, मुख्यमंत्री शिंदेंच्या टीका। तर बैठकीला गैरहजर राहत विरोधकांनी आपली राजकीय जात दाखवली, फडणवीसांचाही हल्लाबोल। सत्ताधाऱ्यांच्या हाताला लकवा मारलाय का? बहुमत असूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटत नाही? विजय वडेट्टीवारांचा आक्रमक सवाल। सर्वपक्षीय बैठकीला जाऊ नका असं सांगणारा विरोधकांचा बोलवता धनी कोण समोर आला पाहिजे? विरोधकांच्या आरोपानंतर आशिष शेलार यांचा सवाल। मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा ऑगस्टपर्यंत तहकूब। आरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आयोगाला मुदतवाढ। सर्व याचिकांवर 5 ऑगस्टपासून नियमित सुनावणी। विधानसभा निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वात लढणार होते, मात्र दिल्लीच्या नेत्यांकडून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रकार। शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य। वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहिर शहाला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, शिवडी कोर्टाचा निर्णय। गाडी मीच चालवत असल्याचा मिहिरचा पोलिसांमध्ये जबाब। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं इंदापुरात दुसरं गोल रिंगण। तुकोबांच्या पालखीचा आज इंदापूर शहरात मुक्काम। उत्तराखंडच्या बद्रीनाथमध्ये भूस्खलनाची दृश्य कॅमेऱ्यात कैद। पाताळगंगा लंगसी बोगद्याजवळ घटना। भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद। झिम्बाब्वे विरोधातील तिसऱ्या T20 सामन्यात भारताचा 23 धावांनी शानदार विजय। मालिकेत 2-1 ने भारतीय संघाची आघाडी। शुभमन सुंदरची चमकदार कामगिरी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।